इकून आला पुन्हा दिला आणि इकून आला नगर दिला ते काय मानायचे सेंद्रीच्या पायथ्यापासून कन्याकुमारीच्या टोकापर्यंत जसा कन्याकुमारीचा जसा काय टोकच आहे नगर दिला. आणि विशेष म्हणजे इथं ह्या वस्तीला ऊन यायला 10 वाजतात. हो म्हणजे सकाळी सूर्य सकाळी 10 वाजता उगवतो. सूर्य अरे दिसतो वा. 10 आता उद्या सकाळी कळेलच आपल्याला. म्हणजे इकून डोंगर उंच आला ना पूर्व. हा बरोबर बरोबर. पूर्वेकडून डोंगर उंच आहे. हा मग बाहेरचे आमचे लोक काय म्हणायचे तिथे सूर्य 12 वाजता उगवतो बरं आल्याशिवाय कळत नाही बरोबर. मिसळल्याशिवाय नाही कळत. म्हणजे त्यांना माहिती म्हणून 10 वाजेपर्यंत उगवतो हा. आहे की नाही. थंडीच्या दिवसात वेळ लागत असेल थोडा. पूर्वी वळे आणि त्यांच्या आधी पिचड होते. फोपसंडीचे हा जो डोंगर आहे कुंजरगड तिथे वळे आणि पिचड मेन म्हणजे पिचड हा सरदार होता आणि त्याच्या देखरेखाली कुंजरगड हा किल्ला होता. कुंजरगड त्याच्या शेजारी कोंबड किल्ले आणि हा कालखंड फार सातवाहन कालीन संस्कृतीपासून आहे. तर या ठिकाणी ही संस्कृती नांदत होती. खालून जे यायचे तर ते गायदार आहेत त्या गायदारा मार्गे गाढव असायचे घोडे असायचे त्या मार्गे हे कुंजरगडावर यायचे. तिथे कुंजरगडावर बाजार भरायचा त्या मार्गे ते कोतुळा जायचे. कोतुळे ते थांबायचे तिथं. कोतुळे एक बाजारपेठ होती. कोतुळे ते अजूनही सातवाहनकालीन संस्कृती अवशेष सापडतात. तिकडनं आल्यानंतर पुन्हा पोपसंडीच्या कुंजरगडावर आणि इकडे पश्चिमेला हरिश्चंद्रगड आहे आणि थोडं इकडे पुढे आल्यानंतर जी नाणेघाट प्रमाणेच गायदारा म्हणतात ती वस्ती आहे आणि तिथं समोरच रांजना किल्ला आहे. तिथूनही पुढे गेलं तर थोड्या अंतरावर बांगडीगड आहे. तर हे पूर्वीचे इतिहासकालीन गड आहेत पण यांचा उल्लेख इतिहासामध्ये केलेला नाही. फक्त हरिश्चंद्रगडच एवढा इतिहासात उल्लेख आढळतो. त्यानंतरच्या कालखंडामध्ये 16व्या शतकामध्ये हा जो कुंजरगड आहे या कुंजरगडाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली ज्यावेळेस. तर मग त्यावेळेस जी संपत्ती होती दुसऱ्या सुलभची ती कोंबड किल्ल्यात ठेवली. तिथे शिवकालीन भुयारे तयार केली. 4 भुयारे 2 गुप्त आहेत अजूनही 2 आहे आणि शेजारीच कुंजरगड आहे. तो कुंजरगड का म्हणतात हत्ती सारखाच दिसतो त्याचा आकार त्यामुळे त्याला कुंजरगड म्हणतात. अशी तेव्हापासून ही वस्ती आहे. पण तेव्हा हे जे फोपसंडीचं जे रान आहे जंगल हे पूर्ण जंगलच होतं ना. तिथे माणसाला चालता येत नव्हतं. त्याच्यावरून हे आपल्याला पुरावे सापडतात. त्या काळची जी संस्कृती जीवनमान होते हे त्यावेळेस गुहेतच होते. त्या कालखंडापासून पिढ्यानपिढ्या आजोबा पणजोबा आमचे गुहेचा वापर केला. मग अशा ठिकाणी या गुहेत राहायला अजून अडचण येत नाही कारण पूर्वीपासून वापरच आहे आणि किल्ल्याच्या भोवतीच राहत होते. खाली जंगल होते त्यामुळं कोणीही जंगलात राहत नव्हतं. आणि नंतर असं ब्रिटिश राजवट आली. त्या ब्रिटिश राजवटीमध्ये हे गाव पूर्ण जंगलात असल्यामुळे ते कोणी भटकत सुद्धा फिरत सुद्धा नव्हतं. रस्ते पण जंगल झाले. हा फक्त गड किल्ल्यांचाच वापर होता त्यावेळेस. तर ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांना माहीत होतं त्यांच्या लेखणीमध्ये की फोपसंडीत किल्ला आहे आणि असं त्यांनी अभ्यास केला होता. इथे आपल्याला काहीतरी सापडेल किंवा किल्ल्यांवर ते आदिवासी लोकांना सापडू देत नव्हते कारण आदिवासी क्रांती राघोजी भांगरे असतील कोंड्या नवले त्यांच्या आधीच्या काळात सुद्धा भरपूर क्रांतिकारक होते आदिवासी. त्यांना बंडकरी म्हणून संबोधलं गेलं. त्यांनी आदिवासींसाठी खूप सहकार्य केलं. पण मग इंग्रजांना हे नको होतं. त्यांनी किल्ल्यांच्या धडपकडी केल्या कुठे सुरुंग लावणे असं ते फोपसंडीचा किल्ला याच्यावरचे बरंच औषध त्यावेळेस नष्ट केलं. मूर्ती कुठे फेकले अजूनही आपल्याला अवशेष पाहायला भेटतं पण हे कुठे सांगितलं जात नाही. मग त्या दृष्टीने हा पोप अधिकारी येत होता आणि मग त्याने त्याचं रेस्ट हाऊस बांधलं पोप हाऊस असं. आणि मग हळूहळू ते येऊ लागले. वरची जी वस्ती होती ती खाली खाली आली. पाण्याचं ठिकाण आहेत अजूनही तुम्हाला त्या औषध इतिहासाच्या दृष्टीने नजर टाकली तर आपण पोप नावाच्या अधिकाऱ्याच्या याच्यावरून फोपसंडी पण तो त्या आधी काळी सुद्धा लोक वस्ती होती. त्या अवशेषांकडे जायचं ठरलं तर आपल्याला त्याचे पुरावे सांगतात अजूनही. घोडचोड नावाचं एक खूप डोह आहे खोल तेथे अजूनही पायऱ्यांचे पुरावे आहेत त्या काळातले शिवकालातील सातवाहन काळातले. खाली कुंड पूर्ण खोल अशी चोंड आहे आणि त्या चोंडीमध्ये पाणी तर असं भरपूर असतं.
तर एक वर्ष जेव्हा पाणी उपस्थित होतं, 2 दिवस लागले होते इंजिन लावायला. उन्हाळ्यामध्ये पण हा, पाणी असतं. उन्हाळ्यात मांडेपासून हा. माणसा पाण्याला येत होती या थंडीत. 72च्या दुष्काळात मांड्यापासून लोक येत होती. ते म्हणजे प्यायचं पाणी आहे का ते? हो हो. हा, हा, हा. तर त्या ठिकाणी खोदलं असं दिसलं, खाली पूर्ण दगडामध्ये एक घोड्याचं चित्र कोरलेलं आहे. अरे बापरे. आणि म्हणजे पाण्यावरच्या आतमध्ये? पाण्याच्या खाली आत पाण्याच्या दगड आहे अकुंड. त्यावेळेस ते आम्हाला निदर्शन आलं. हा, हा. म्हणजे पहा, ही त्या काळची संस्कृतीचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ते पाणी उपसलं हा. त्यावेळेस तुम्हाला ते दिसलं. ते लक्षात आलं. त्याला कालखंड बरा झाला 20-25 म्हणजे पूर्ण कोरीव काम आहे ते. हा हा. तर तो एक. आणि अजून थोडं पुढे गेलं तर काळोबाचं जे वन म्हणतात नाही का बाबा, तिथे ही पोपसंडीचं वास्तव्य होतं. आणि जवळ डोह आहे, पाण्याचा पाणवता म्हणतात. तिथं सुद्धा अशा पायऱ्या आहेत, खोल डोह आहे आणि ते नैसर्गिक पाण्याचं पाणी जाऊन ते बाहेर निघतं. उद्या आपण पाऊस येत तिकडं. म्हणजे ही संस्कृती खूप पूर्वीपासून आहे. मग हे लोक त्यावेळेस खाली आले वस्तीच्या वेळेस, मग ते पोप जो अधिकारी होता त्याने नाव दिलं फोपसंडी त्याच्या गावावरून. काय नाव द्यावं मग तो येत होता. म्हणजे त्याच्या नावावर फोपसंडी तर दिलं. त्यापूर्वीचं जो औषध होतं, हे गावाचा आकार पूर्ण विहिरी सारखा दिसतो. कुंजरगडावरून पाहिलं आपण, जर गेलेच कधी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया, तर विहिरी सारखा दिसतो. आणि ती जी हद्द आहे कुंजरगडाची, ती बाजूची गावं विहिरीची, म्हणून ती गणना विहिरीमध्ये. तसं हा पूर्वीचा इतिहासाकडे जर गेलो पुरातन काळी, तर या अरण्याचं वेगळंच नाव होतं, नैमेष अरण्य असं काहीतरी होतं. तर त्यावेळेस हरिश्चंद्र किल्ले आहे, तिथे हरिश्चंद्र राजा होता. त्या किल्ल्यावर भरपूर वास्तव्य होते, वेगवेगळे ऋषी म्हणत होते. त्याचप्रकारे मांडव्य ऋषी सुद्धा या पोपसंडीच्या भूमीत होते. फिरत असताना वास्तव्य त्यांची घोडगडद नाव आहे इथे. त्या घोडगड तपश्चर्याला बसायचे मांडव्य ऋषी, त्यांच्या नावावरूनच मांडवी नदी नाव पडलेलं आहे. आणि समोर तिथे दर्याबाई नदीचा उगम आहे. म्हणजे ती दर्यातून म्हणजे डोंगरातूनच उगम पावले. उंबराचं झाड आहे, तिथून उबेड आहे आणि तिथून ही नदी उगम पावलेली. असं म्हणजे हे खूप निसर्गरम्य असं ऐतिहासिक भूमी असलेलं हे गाव आहे. असं दुर्गम गाव पूर्वीपासून आहे. अजूनही बऱ्यापैकी दुर्गमच आहे, रस्ते नाही. तर या वस्तीला यायला रस्ता नाही अजून सुद्धा. तर आपण अंधारात आल्यानंतर पाहिलं, म्हणजे त्या काळात जर गेलो ते लोक कसे जीवन जगत असतात. पहाटे 3 वाजता दूध काढून घेऊन ते मेचकरवाडी, त्या ठिकाणी बाबा किती किलोमीटर मेचकरवाडीला किती वेळ आहे. त्या काळचे साक्षीदार माझे वडील जे होते दूध घेऊन जायचे, त्यांच्या बरोबरचे साक्षीदार हे आहेत. 3 वाजता दूध घेऊन सांगा. सकाळी 3 वाजता बाबाजी काही सकाळी 3 वाजता. आणि मग किती अंतरावर जायचं तुम्ही? ते बरंच अंतर आहे, कमी 20 किलोमीटर जास्त आहे का? 20 किलोमीटर पुढे बरं. 20 किलोमीटर 30 किलोमीटर. हा ना, एवढं चालत जायला. चालत जायचं. आणि परत यायचं तेवढंच. यायला किती वाजता यायचे तुम्ही? याला कमीत कमी 1-2 वाजायचे. म्हणजे सकाळी 3ला निघालं तर दुपारी 1-2-3 वाजायची. आणि ते डोंगराच्या पाऊलवाटाने अंधारात जायचं. हा ना. आता आम्ही आलो तर आम्हाला येताना सिद्धनं चालता येत नव्हतं खाली. हा ना. तर अशा ठिकाणी किती संघर्ष केलेला आहे. अजूनही संघर्ष चालूच आहे. रस्ते नाही अजून, पण आत्ताशी लाईट आली आहे मित्रांनो. घोडे सरांनी खूप छान अशी माहिती आपल्याला दिली आहे. आणि हे घोडे सरांच्या मामांचं घर आहे. खूप छान अशी प्रेमळ माणसं सगळे या ठिकाणी.